नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. बघा मित्रांनो, स्थूल वाचन हा खूप महत्त्वाचा घटक आहे. बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने 6 मार्काला यावर प्रश्न विचारले जातात. त्यामुळे आपण काय करणार आहोत की आजच्या या दिवसभरामध्ये आपण प्रत्येक स्थूल वाचनावर चर्चा करणार आहोत. स्थूल वाचनामध्ये जो घटक दिलेला आहे तो अगोदर आपण समजून घेणं गरजेचं आहे. आता यावर आलेल्या प्रश्नांची उत्तरे जर तुम्हाला लिहायची असेल तर अगोदर हा पाठ आपण नीट समजून घेतला पाहिजे. हे स्थूल वाचन आपण नीट समजून घेतलं पाहिजे. हे जर समजून घेतलं तर आपल्याला प्रश्नांची उत्तरं पाठ व्हायला जास्त वेळ लागणार नाही, पटकन पाठ होतील. तर आपण काय करू की हे जे काही स्थूल वाचन आहे हे आपण समजून घेऊयात मोठे होत असलेल्या मुलांनो, आणि त्यानंतर मग यावरचे प्रश्न आपण समजून घेऊ. म्हणजे तुमचे प्रश्न कायमस्वरूपी पाठ राहतील, कायमस्वरूपी तुमच्या लक्षात राहतील. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण सुरुवातीला डॉक्टर अनिल काकोडकर यांचा परिचय जो आहे तो समजून घेऊयात. बघा, भारतातील सुप्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ म्हणजे अनिल काकोड हे मोठे अणुशास्त्रज्ञ आहेत. भारतीय अणुऊर्जा मंडळाचे ते माजी अध्यक्ष होते. भारत सरकारच्या पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित झाले होते. म्हणजे भारत सरकारचा पद्मविभूषण पुरस्कार जो आहे हा डॉक्टर अनिल काकोडकर यांना मिळाला होता. मोठे होत असलेल्या मुलांना उद्देशून डॉक्टर काकोडकर यांनी हे पत्र लिहिले. आता हे एक पत्र आहे जे मोठे होत असलेल्या मुलांसाठी म्हणजे तुमच्यासाठीच हे पत्र लिहिलं आहे. त्यांचे बार्कमधील अनुभव मुलांचे भावविश्व निश्चित समृद्ध करतील. म्हणजे त्यांना बार्कमध्ये जे अनुभव आले, म्हणजेच भाभा ऑटोमॅटिक रिसर्च सेंटरमध्ये त्यांना जे काही अनुभव आले काम करताना, तर हे नक्कीच आपल्या आयुष्याचं भावविश्व जे आहे ते निश्चित समृद्ध करतील. कुठल्याही मोठ्या कामाची सुरुवात असंख्य छोट्या छोट्या कामातून होत असते. म्हणून कोणतेही काम कमी दर्जाचे न मानता ते करायची सवय ठेवली तर मोठी कामे करताना अडचणी येत नाहीत, असा संदेश या पाठात दिलेला आहे. म्हणजे संदेश काय दिला या पाठात ते अगोदर नीट समजून घ्या. काय संदेश दिला आहे डॉक्टर अनिल काकोडकर यांनी? तर कुठलेही मोठं काम जर आपल्याला करायचं असेल तर त्या मोठ्या कामाची सुरुवात छोट्या छोट्या कामांमधून होत असते. म्हणून आपण कुठलंही काम कमी दर्जाचं समजू नये. सगळी कामं करण्याची आपण सवय ठेवली पाहिजे. आता हे पत्र जे आहे ते आपण समजून घेऊयात. काय पत्र लिहिलेलं आहे? मोठे होत असलेल्या मुलांनो, या पत्रातून मी तुम्हाला माझे बार्कमधील 2 अनुभव सांगणार आहेत. मला खात्री आहे माझे हे 2 अनुभव तुम्हाला अधिक अभ्यास करून तुमच्या भूमिका निश्चित करायला मदत करतील. तर बघा, तर मुलांनो, आधी मी माझे 2 अनुभव सांगतो. हे दोनही अनुभव मी कॉलेज संपवून बार्कमध्ये ट्रेनिंग स्कूलला गेलो तेव्हाचे आहेत. म्हणजे लेखक ज्यावेळेस ट्रेनिंगला गेले बार्क स्कूल, म्हणजे कॉलेज संपलं त्यांचं, कॉलेज संपून ते बार्कमध्ये ज्यावेळेस ट्रेनिंगला गेले तिथलेच हे दोन्ही अनुभव आहेत त्यांच्या कामातले. अरे हो, बार्क म्हणजे काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. सांगतो. बार्क हे भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर म्हणजे भाभा अणुसंशोधन केंद्र, मराठीमध्ये आपण म्हणतो भाभा अणुसंशोधन केंद्र, या नावाचे लघुरूप आहे. ओके, म्हणजे भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरचं हे लघुरूप आहे बार्क. ओके. होमी भाभा यांनी भारतातील अणुसंशोधनाचा पाया घातला. होमी भाभा हे खूप मोठे शास्त्रज्ञ होते. त्यांनी भारतातल्या अणुसंशोधनाचा पाया घातला, म्हणून त्यांचं नाव या संस्थेला दिलं आहे. तर बार्क ही संस्था आता प्रचंड मोठी आहे. म्हणजे आता आपण जर बघितलं तर बार्क ही संस्था आपली खूप मोठी आहे. भारतानं अणुसंशोधनात खूप मोठं काम केलेलं आहे. पण मी तिथे ट्रेनिंग स्कूलला गेलो तेव्हा ती संस्था सुरू होऊन जेमतेम 7 वर्षे झाली होती. म्हणजे ज्यावेळेस बार्क संस्था जी आहे तिची सुरुवातच झाली होती, नेमकी 7 वर्ष पूर्ण झाली होते, तेव्हा लेखक तिथे गेले होते. आम्ही जवळपास 100 मुले-मुली होतो. मी ट्रेनिंग स्कूलला असताना होमी भाभा 3-4 वेळा तिथे आले होते. प्रचंड स्फूर्तिदायक व्यक्तिमत्व होतं ते. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, डॉक्टर होमी भाभा यांच्या संदर्भात सुद्धा टीप लिहा आपल्याला येते. मग यांच्या संदर्भात तुम्ही काय लिहाल की भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरचं जे नाव आहे हे होमी भाभा यांच्या नावाने आहे, दिलेलं आहे. ओके. आणि पुढं आपण म्हणू शकतो की आता एक लक्षात घ्या की आपण असं म्हणू शकतो की होमी भाभा यांनी भारतीय अणुसंशोधनाचा पाया घातलेला आहे, म्हणून त्यांचं नाव भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर म्हणजे भाभा अणुसंशोधन केंद्राला देण्यात आलेलं आहे. यांचं व्यक्तिमत्व अतिशय स्फूर्तिदायक होतं. ओके. आता पुढे बघा, ते एकदा आम्ही त्यांना विचारलं, आम्ही इतकी मुलं मुली आहोत पण सर्वांना पुरेल इतकं काम कुठे आहे इथे, म्हणजे सगळ्यांना पुरेल असं काम नव्हतं, काम खूप कमी होतं. तेव्हा ते काय म्हणाले बघा, तुम्ही त्याची काळजी का करता?
तुम्ही सर्वजण संशोधन करत राहा. त्यासाठी सरकारला खर्च किती येतो याचा आत्ता विचार करू नका. मात्र एक करा, तुम्ही स्वतःचं काम निर्माण करा. म्हणजे स्वतःचं काम निर्माण करा. आपण काय काम करायचं, म्हणजे आपण काय काम करायचं हे तुम्ही स्वतः ठरवा. म्हणजे तुम्हाला काय काम करायचं ते तुम्ही स्वतः ठरवा. तुम्ही चांगलं संशोधन करा आणि स्वतःचं काम स्वतः निर्माण करायचा तुम्ही प्रयत्न करा. बॉसने सांगितलं तेवढं काम करायचं आणि सांगितलं नसेल तर आपल्याला कामच नाही असं म्हणायचं. हे चूक आहे. ही प्रवृत्ती गेली पाहिजे. म्हणजे बॉसने किंवा साहेबांनी आपल्याला काम सांगितलं तेवढंच काम करायचं आणि जेव्हा काम नसेल तेव्हा आपल्याला कामच नाही असं समजायचं. हे चूक आहे आणि ही प्रवृत्ती बदलली पाहिजे. म्हणजेच हे आपल्या विद्यार्थ्यांसाठी कसं लागू आहे? शाळेत शिक्षकांनी गृहपाठ दिला म्हणजे काम आणि नाही दिला म्हणजे काहीच अभ्यास नाही. म्हणजे ज्या दिवशी शाळेतील शिक्षक गृहपाठ देत नाही म्हणजे आपल्याला कामच नाही असं नाही, आपल्याला अभ्यासच नाही असं नाही. आपण आपला अभ्यास केला पाहिजे असा या ठिकाणी विचार याच्यातून आपण घेणं गरजेचं आहे. बाबांनी सांगितलेला हा मुद्दा माझ्या मनावर म्हणजे लेखकाच्या मनावर कोरला गेला. आणि मुलांनो, स्वभावानुसार सांगतो, एकदा हे लक्षात आलं ना तर स्काय इज द लिमिट. म्हणजे आपलं काम आपण स्वतः करावं हे ज्यावेळेस तुमच्या लक्षात आलं किंवा आपण आपलं काम निर्माण करावं हे ज्यावेळेस तुमच्या लक्षात येईल त्यावेळेस द स्काय इज लिमिट. ओके. बोट धरून चालवणं किंवा दिशा दाखवणं हे पहिल्या 8-10 वर्षापर्यंत ठीक आहे, आवश्यक आहे. पण अंतिमतः स्वतःला सक्षम करता आलं पाहिजे, ऊर्जा मिळवता आली पाहिजे आणि स्वतःचे मार्ग शोधता आले पाहिजेत. म्हणजे तुम्हाला तुमच्या स्वतःचे मार्ग शोधता आलं पाहिजे. सुरुवातीच्या 8-10 वर्षापर्यंत ठीक आहे बाबा, लहान आहात तुम्ही तेव्हा तुमच्या हात धरून चालवणं, कोणाच्या तरी अंगठ्याचं बोट, कोणाच्या तरी हाताचं बोट धरून चालणं ठीक आहे. पण ज्यावेळेस तुम्ही मोठे होता त्यावेळेस तुम्हाला स्वतःचे मार्ग स्वतः शोधता आले पाहिजेत. आता दुसरा अनुभव सांगतो. बरोबर. पहिला अनुभव काय होता की होमी बाबा यांनी जो विचार दिला की तुम्हाला काय काम म्हणजे तुम्हाला आम्ही काम सांगेल याची वाट बघू नका, तुम्ही तुमच्या स्वतःचं काम स्वतः निर्माण करा आणि बॉसने सांगितलं तेवढंच काम करायचं नाही. म्हणजे बॉस सांगेल तेव्हा काम आहे आणि नाही सांगितलं तर काहीच काम नाही असं करायचं नाही. स्वतःचं काम स्वतः करण्याचा प्रयत्न करायचा. आता दुसरा अनुभव सांगतो. ट्रेनिंग स्कूलमधील प्रशिक्षण संपवून मी बार्कमध्ये इंजिनियर म्हणून जॉईन झालो. म्हणजे प्रशिक्षण संपलं आणि आता लेखक बार्कमध्ये एक इंजिनियर म्हणून जॉईन झाले. तेव्हा तिथे मेटलायझिंग प्रक्रियेवर मला काम करायचे होते. म्हणजे मेटलायझिंगची प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेवरती काम करायचं होतं. आमच्याकडे त्यासाठी यंत्रसामग्री होती. म्हणजे यंत्रसामग्री सगळी होती पण कोणीही ती वापरली नव्हती. म्हणून मी म्हणालो मी यावर काम करतो पण यासाठी मला एक वेल्डर व एक फोरमनची गरज आहे. बरं का. म्हणजे लेखक काय म्हणाले, बाबा मी हे मेटलायझिंगचं काम करतो पण मला एका फोरमनची गरज आहे आणि एक वेल्डरची गरज आहे. तेव्हा मला सांगण्यात आलं तुला आता काहीच मदत मिळणार नाही, तुला स्वतःलाच सर्व काही करावं लागेल. वरिष्ठांची आज्ञा म्हणून मी सुरुवात केली आणि बरीच धडपड करून ते काम पूर्ण केलं. म्हणजे बघा, वरिष्ठांनी सांगितलं की बाबा तुला काय आता मदतीला कोण मिळणार नाही, तुझं काम तूच कर. मग त्यावेळेस लेखकांनी बरीचशी धडपड केली आणि आपलं काम पूर्ण केलं. मग त्यांनी त्या कार्यक्रमाची व्याप्ती वाढवली. हे करूया ते करूया म्हणजे काम वाढवलं बाबा, हे करू ते करू, असं करू तसं करू, असं बरंच काय म्हणाले. आणि मग विचारलं आता सांग तुला काय पाहिजे. तुला वेल्डर मिळेल, फोरमन मिळेल, आणखी जे हवं ते सर्व मिळेल. यावर मी म्हणालो आता मला काहीच नको, मी स्वतःच सर्व करेन. तेव्हा ते म्हणाले काम सुरू करण्याआधीच लोक काय मागण्या करतात. म्हणजे एखादं काम सुरू करण्याच्या आधी लोक काय मागण्या करतात, हे द्या ते द्या. आणि या वृत्तीमुळे आत्तापर्यंत ते काम झालेलं नव्हतं. कुठल्या वृत्तीमुळं? लोक काम सुरू करण्याच्या आधी बरंच काय मागतात, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, आणि या वृत्तीमुळं काम पूर्ण झालं नव्हतं. म्हणून आम्ही तुला वेल्डर व फोरमन द्यायला नाही म्हणालो होतो. मात्र आता तुझ्या हाताखाली पाहिजे तेवढे लोक घे. मग आता हे काय म्हणतात, तुझ्या हाताखाली पाहिजे तेवढे लोक घे. आता तुझं ते ऐकतील कारण त्यांनी पाहिलं आहे तू हे करू शकतोस. कारण त्या लोकांनी सुद्धा पाहिलं की तू आता काम हे करू शकतोस. ओके. आणि आता हेही लक्षात घे की एकटा माणूस जास्त काम करू शकत नाहीत. थोडक्यात काय, तुम्ही करू शकता हे आधी दाखवा, मग इतरांना काम सांगा. बघा, भविष्यामध्ये जर तुम्ही मोठे साहेब झाले तर तुम्ही स्वतः पहिलं काम करा आणि मग दुसऱ्याला सांगा. आपल्याला येत नसताना दुसऱ्यांना काम सांगणं योग्य नाही. हा धडा त्या दुसऱ्या अनुभवातून मी शिकलो. मुलांनो, जवळपास 50 वर्षापूर्वीचे हे 2 अनुभव मला आजही खूप महत्त्वाचे वाटतात. यातील आशय तुम्ही आत्ताच नीट समजून घेतला
तर मोठे होण्याच्या प्रक्रियेत तुम्हाला त्याचा फायदा होईल याची मला खात्री आहे. तर आता आपण हे प्रश्नांची उत्तरं आपण समजून घेऊयात की बार्क, डॉक्टर होमी भाभा, द स्काय इज लिमिट ही परिस्थिती केव्हा निर्माण होऊ शकते ते पाठाच्या आधारे स्पष्ट करा. मेटलायझिंग प्रक्रियेवर काम न होण्यामागची कारणे कोणती, आधी केले मग सांगितले याचा यथार्थ स्पष्ट करा. आणि प्रत्यक्ष अनुभवातून शिकणे हे अधिक परिणामकारक असते हे विधान तुमच्या अनुभवातून स्पष्ट करा. तर ही प्रश्नांची उत्तरं इथं तुमच्यासमोर आहेत. बघा, बार्क संदर्भात जर का तुम्हाला लिहायची असेल टिप तर काय लिहिणार, बार्क हे आतापर्यंत यावर प्रश्न विचारला नाही आहे, ही टीप आतापर्यंत बोर्डाला कधीच विचारली नाही, पण यावर्षी विचारण्याची शक्यता आहे. कधी विचारलं जात नाही ते यावर्षी विचारलं जाऊ शकतं. त्यामुळे इथे बघा, बार्क हे भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर म्हणजेच भाभा अणुसंशोधन केंद्र या संस्थेच्या नावाचे लघुरूप आहे. बरं का, बार्क हे भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर म्हणजेच भाभा अणुसंशोधन केंद्र या संस्थेच्या नावाचे लघुरूप आहे. ही अणुसंशोधन क्षेत्रात काम करणारी एक प्रचंड मोठी संस्था आहे. भारतातील प्रचंड मोठी संस्था आहे किंवा जगातली मोठी संस्था आहे. डॉक्टर होमी भाभा यांनी भारतातील अणुसंशोधनाचा पाया घातला म्हणून या संस्थेला त्यांचे नाव दिले गेले. लेखक डॉक्टर अनिल काकोडकर कॉलेजचे शिक्षण झाल्यानंतर या संस्थेच्या ट्रेनिंग स्कूलमध्ये प्रशिक्षणासाठी दाखल झाले. तेथे असताना त्यांना डॉक्टर होमी भाभा यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. हे प्रशिक्षण संपल्यावर लेखक बार्कमध्ये इंजिनियर म्हणून रुजू झाले. म्हणजे इथं तुम्ही लिहू शकता की बाबा बार्क हे भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर म्हणजेच भाभा अणुसंशोधन केंद्र या संस्थेच्या नावाचं एक लघुरूप आहे. ही अणुसंशोधन क्षेत्रात काम करणारी मोठी संस्था आहे. होमी भाभा यांनी भारतातील अणुसंशोधनाचा पाया घातला म्हणून या संस्थेला त्यांचं नाव दिलं गेलं, आपण असं म्हणू शकतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न काय होता, डॉक्टर होमी भाभा यांच्यावर टीप लिहा. बघा, डॉक्टर होमी भाभा हे भारतातील विख्यात अणुशास्त्रज्ञ होते किंवा डॉक्टर होमी भाभा हे भारतातील मोठे अणुशास्त्रज्ञ होते. विश्वविख्यात शब्द नाही आठवला तर मोठे अणुशास्त्रज्ञ होते. त्यांनी भारतातील अणुसंशोधनाचा पाया घातला म्हणून त्यांचे नाव अणुसंशोधन केंद्राला दिले आहे. BARC म्हणजेच बार्क. ओके, म्हणजेच भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर. त्यांचे व्यक्तिमत्व तरुण आणि नवीन शास्त्रज्ञ पिढीला स्फूर्तिदायक होते. ओके, म्हणजे त्यांचं जे व्यक्तिमत्व होतं ते तरुण आणि नवीन शास्त्रज्ञ पिढीला स्फूर्तिदायक होते, प्रेरणादायी होते असंही लिहू शकतो. लेखकाने त्यांच्याबद्दल सांगितलेली एक आठवण आहे. लेखक ट्रेनिंग स्कूलला शिकत असताना तिथे होमी भाभा 3-4 वेळा आले होते. मुलामुलींनी त्यांना विचारले की आम्हाला पुरेल इतके काम आहे का इथे. तेव्हा भाभा म्हणाले की तुम्ही चिंता करू नका, तुम्ही सर्वजण संशोधन करा, तुम्ही स्वतःचं काम निर्माण करा, काय काम करायचे ते तुम्ही स्वतःच ठरवा. बॉसने सांगितलं तेवढं काम करायचं ही प्रवृत्ती चुकीची आहे. या उद्गारातून होमी भाभा यांचा संशोधनाच्या बाबतीतला सकारात्मक म्हणजेच पॉझिटिव्ह दृष्टिकोन दिसून येतो. म्हणजे डॉक्टर होमी भाभा याच्यामध्ये तुम्ही काय लिहू शकता की बाबा डॉक्टर होमी भाभा जे आहेत ते भारतातील मोठे अणुसंशोधन होते, शास्त्रज्ञ होते. त्यांनी भारतातील अणुसंशोधनाचा पाया रचला म्हणून त्यांचं नाव अणुसंशोधन केंद्राला दिलं आहे. आणि मग त्यांच्या संदर्भातली जी काही आठवण आहे लेखकाने ती सांगितली ती आपल्याला लिहायची. पुढचा मुद्दा आहे की स्काय इज द लिमिट ही परिस्थिती केव्हा निर्माण होऊ शकते हे मोठे असलेल्या मुलांनो या पाठाच्या आधारे लिहा. बघा, डॉक्टर होमी भाभा यांच्या मते स्वतःचं काम स्वतः निर्माण करणे म्हणजे स्वतःचं काम निर्माण करणे व काय काम करावे हे स्वतःच ठरवणे हा सकारात्मक विचार प्रत्येकाने करायला हवा. बघा, यामध्ये काय सांगितलं की बाबा डॉक्टर होमी भाभा यांच्या मते स्वतःचं काम निर्माण करणे व काय काम करावे हे स्वतःच ठरवणे हा सकारात्मक विचार प्रत्येकाने करायला हवा. बॉसने सांगितले तेवढेच काम करणे ही वृत्ती चुकीची आहे. चिंता करीत न बसता कामात गढून गेले की स्काय इज द लिमिट ही परिस्थिती निर्माण होते. कोणीतरी बोट धरून चालवेल, मार्ग दाखवेल ही स्थिती सुरुवातीला ठीक आहे, परंतु शेवटी स्वतःचे मार्ग स्वतः शोधणे, स्फूर्ती मिळवणे व कार्यात प्रवीण होणे हे ध्येय असावे. याला स्काय इज द लिमिट असे म्हटले गेले. म्हणजे डॉक्टर होमी भाभा यांच्या मते काय की बाबा स्वतःचं काम स्वतः करणं गरजेचं आहे आणि स्वतःचं काम स्वतः शोधणं गरजेचं आहे असा सकारात्मक विचार त्यांनी दिला. आणि दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली की बॉसने सांगितलं तेवढंच काम करायचं ही जी प्रवृत्ती आहे ती चुकीची आहे. म्हणजे बॉसनेच काम सांगितलं नाही म्हणजे आपल्याला कामच नाही अशी प्रवृत्ती नको. त्यामुळे चिंता करीत न बसता काहीतरी काम शोधावं आणि आपल्या कामात गढून गेलं की स्काय इज द लिमिट ही परिस्थिती निर्माण होते. आणि कोणीतरी बोट धरून आपल्याला मार्ग दाखवेल ही स्थिती सुरुवातीच्या 8-10 वर्षात ठीक आहे, परंतु शेवटी स्वतःचे मार्ग स्वतःलाच शोधणं गरजेचं असतं
असं इथं तुम्ही सांगू शकताय. पुढचा मुद्दा, मेटलायझिंग प्रक्रियेवर डॉक्टर अनिल काकोडकर यांनी कसे काम केले ते तुमच्या शब्दात लिहा. आता तुमच्या शब्दात लिहायचं म्हणजे इथं आपल्याला माहिती आहे की सुरुवातीला मेटलायझिंगवर काम करायचं होतं, तर हे काम डॉक्टर अनिल काकोडकर यांनी घेतलं आणि त्यांनी सांगितलं की मला एक फोरमन आणि एक वेल्डर पाहिजे. परंतु सांगण्यात आलं त्यांना की तुम्हाला फोरमन आणि वेल्डर मिळणार नाही, तुमचं काम तुम्हालाच करावं लागेल. मग मोठ्या मेहनतीने अनिल काकोडकरांनी हे काम पूर्ण केलं आणि हे काम पूर्ण झाल्यानंतर त्यांना सांगण्यात आलं की आता तुम्हाला सांगा की तुम्हाला किती माणसं पाहिजेत, तुम्हाला फोरमन मिळेल, तुम्हाला वेल्डर मिळेल. तेव्हा काकोडकर म्हणाले की आता मला काही नको, आता मी ही सगळी कामं करू शकतो. परंतु त्यांना नंतर परत सांगण्यात आलं की बाबा तुम्हाला जास्त जर काम करायचं असेल तर तुम्हाला जास्त माणसं जी आहे ती सोबत असायला हवी, अशा प्रकारे त्यांना सांगितलं, कारण मोठं काम एकट्याने पूर्ण करता येणार नाही. बघा आता इथं आपण डिटेलमध्ये वाचू. लेखक डॉक्टर अनिल काकोडकर बार्कमध्ये इंजिनियर म्हणून रुजू झाले. तेव्हा त्यांना मेटलायझिंग प्रक्रियेवर काम करायला सांगितले. तेव्हा तिथे आधीपासूनच काम होत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. तिथे सर्व यंत्रसामग्री होती, पण ती कोणी वापरत नव्हते, कारण इंजिनियरला तिथे काम करण्यासाठी वेल्डर, फोरमन अशी माणसे मदतीसाठी मिळत नसत. त्याला सगळी कामे स्वतःलाच एकट्याने करावी लागत. यासाठी कोणी तयार नव्हतं. यामागे स्वतः इंजिनियरला आधी सर्व कामे करता यायला हवीत, तरच त्याला हाताखालची माणसे मिळतील. आधी आपण काम करायचे, त्यातले बारकावे समजून घ्यायचे आणि मग इतरांना सांगायचे, हा दृष्टिकोन होता. पण तो कोणी लक्षात घेत नसल्याने मेटलायझिंग प्रक्रियेवर काम होत नव्हते. तेव्हा डॉक्टर काकोडकर यांनाही तोच नियम सांगितला गेला. तेव्हा वरिष्ठांची आज्ञा त्यांनी बरीच धडपड करून हार न मानता वरिष्ठांची आज्ञा म्हणून त्यांनी आपलं ते काम केलं हार न मानता, असं आपण म्हणू शकतो. पुढचा, आधी केले मग सांगितले या उक्तीचा यथार्थता मोठे होत असलेल्या मुलांनो या पाठाच्या आधारे स्पष्ट करा. बघा आता इथं जर आपण म्हटलं की संत रामदासांचे असे सुवचन आहे की आधी केले मग सांगितले, यातून फार मोठा मोलाचा संदेश संत रामदासांनी सांगितला आहे. आपल्याला एक वाईट सवय असते, ती म्हणजे आपली कामं दुसऱ्यांनी करावीत. आपल्या आळशी प्रवृत्तीतून दे रे हरी खाटल्यावरी अशी भावना तयार होणे गैर आहे. आपण परावलंबी न राहता स्वतःची कामे स्वतः करण्याची जिद्द आपल्यात असायला हवी. आपण स्वतः आपली कामे करण्यात कुशल असलो की आपण आपले उदाहरण दुसऱ्यांना दाखवू शकतो. स्वावलंबी होऊन आपली कामे आपण केली की दुसऱ्यांनाही विश्वास वाटतो. मग आपण दुसऱ्यांसाठी आदर्श म्हणजे आयडॉल होतो. यालाच आधी केले मग सांगितले असे आपण म्हणू शकतो. ठीक आहे. आणि एक शेवटचा प्रश्न आहे की प्रत्यक्ष अनुभवातून शिकणे हे अधिक परिणामकारक असते, हे विधान मोठे होत असलेल्या मुलांनो या पाठाच्या आधारे स्पष्ट करा. आता इथं जर आपण बघितलं तर दिवाळीत रंगीत कागदी कंदिलांची शोभा मला खूप आवडते, बरोबर. आई नेहमी बाजारातून छोटे कंदील विकत आणायची. ओके, इथे थोडासा काहीतरी हां ओके हां, मग इथे काय सांगितलं या पाठाच्या आधारे आपल्याला हे करा. आता इथे एकंदरीत लक्षात घ्या की इथे आता या प्रश्नाचं उत्तर तुम्ही पाठ करा. मी समजून म्हणजे सांगत नाही आहे, तर तुम्ही वाचा, तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. तर आज आपण एवढे सगळे प्रश्न जे आहेत ते आपण बघितलेले आहेत आणि नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. यस मित्रांनो, आता आपण नंतर दुसरं जे स्थूल वाचन आहे त्याच्यावरती चर्चा करूयात.